नॉनस्टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आता घेणार आहोत नॉनस्टॉप आढावा। उरी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण करताना नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर हल्लाबोल केला। कोझिकोडेमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या व्यासपीठावर मोदींचं काल भाषण झालं। उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान भारत कधीच विसरणार नाही आणि हा संहार घडवणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला ठणकावलंय। आशियातला एक देश दहशतवादाचा निर्यातदार आहे, अशा शब्दात मोदींनी नाव न घेता पाकिस्तानवर टीकास्त्र डागलं। आप बलूचिस्तान को नहीं संभाल पा रहे हो, ये तो आपके पास है, आपका शासन है, आप इसको भी नहीं संभाल पाए हो और आपको कश्मीर की बातें करके ये आपको गुमराह कर रहे हैं। तो लड़ाई उस बात की लड़े, आइए हम गरीबी को खत्म करने का काम करें, आप अपने देश में गरीबी को खत्म करने का काम करें, हम दोनों लड़ाई लड़े, देखते हैं सबसे पहले अपने देश की गरीबी कौन खत्म करता है। आओ, पाकिस्तान की आवाम इसको पसंद करेगी। जम्मूच्या परगवाल या भागामध्ये बीएसएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला जिवंत पकडलंय। अब्दुल कयूम हा दहशतवादी 32 वर्षांचा असून सियालकोटमध्ये राहणारा आहे। जिवंत पकडल्यानंतर त्यानं अनेक गौप्यस्फोट केलेत। 2004 मध्ये हाफिज सईदकडून दहशतवादाचं ट्रेनिंग घेतल्याची कबुली यावेळी कयूमनं दिली आहे। ओबीसींप्रमाणेच नोकरी आणि शिक्षणात निराधार मुलांना 27% आरक्षण देण्याचा ठराव राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं मंजूर केलाय। पुढच्या काही दिवसात केंद्रीय कॅबिनेट समोर हा ठराव संमतीसाठी जाईल। राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानं आई-वडील गमावलेल्या 10 वर्षांखालील निराधार मुलांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची सूचना केली आहे। सध्या तामिळनाडू राज्यात निराधारांना ओबीसीमध्ये आरक्षण दिलं जातं, त्यामुळे देशाच्या ओबीसी कोट्यात देखील त्याचा समावेश असावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना नोटीस बजावली आहे। या नोटीसच्या माध्यमातून सार्वजनिक शांततेचा भंग न करण्याची ताकीद पोलिसांनी मनसेला दिली आहे। उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचा इशारा दिलाय। दरम्यान पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी देण्यात आलेल्या अल्टिमेटमची मनसे चित्रपट सेनेनं पुन्हा आठवण करून दिली आहे। तर मनसेनं पाक कलाकारांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। राज ठाकरे यांनी दिल्लीतलं पाक दूतावास बंद करून दाखवावं असं आव्हान सपाचे नेते अबू आझमी यांनी दिलंय। घंटा है उनके पास, वो 24 घंटे के अंदर चले जाएं, नहीं तो वो मनसे का उनको सामना करना पड़ेगा। ये मेरे लिए बहुत शर्मिंदगी की बात होगी कि मेरा मुंबई का पुलिस किसी पाकिस्तानी कलाकार के पीछे बंदूक लेके उसकी सिक्योरिटी के लिए खड़ा है। ये मेरे लिए बहुत शर्मिंदगी की बात होगी। अगर ये इतना ही दम है राज ठाकरे जी आपके अंदर, तो आप जाओ दिल्ली में जो एम्बेसी है पाकिस्तान की उसे बंद करा दो, और आप अपनी इंडियन एम्बेसी जो वीजा देती है पाकिस्तान से यहाँ आने का इंडिया लोगों को, उसको बंद करा दो, तो मैं समझूं कि हाँ आपने कुछ काम किया। उरीच्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवायला हवा असं अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी म्हटलंय। ते रत्नागिरीत बोलत होते। पाकिस्तानी कलाकारांनी त्यांच्या सरकारचा निषेध करणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांनी देश सोडावा अशी भूमिका देखील सबनीस यांनी मांडली आहे। तसंच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असंही ते म्हणाले। भारताच्या लष्कराला भारतीय नेतृत्वानं, राजकीय नेतृत्वानं पूर्णपणे मुभा दिल्या, फ्री हँड दिला आणि मग आता कोणती वेळ आणि कोणती जागा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार हे भारतीय लष्कराला देण्यात आलेला आहे आणि भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी ते जाहीर केलेलं असल्यामुळं पाकिस्तानच्या कमरेमध्ये केव्हाही लात भारताची बसू शकते। त्याची फक्त आपण वाट पाहूया। भारत इतका काही नेबळट कधीच नव्हता। आम्ही शांततावादी जरूर आहोत, पंचशील आमचं धोरण आहे, पण जशाच तसं उत्तर देण्याची आपली परंपरा आहे।
नाशिक नंतर आता सगळ्यांचे डोळे लागलेले आहे ते पुण्यातल्या मराठा समाजाच्या मोर्चाकडे। या मोर्चाची जय्यत तयारी पुण्यात सुरू आहे। डेक्कनमधील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा निघणार आहे। मात्र होणारी गर्दी लक्षात घेता इतर ठिकाणांहून येणाऱ्या लोकांनी डेक्कनला गर्दी न करता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यावं असं आवाहन आयोजकांनी केलंय। या मोर्चात 15 लाख लोक सहभागी होतील असा दावा करण्यात येतोय। दरम्यान लवकरच राजधानी दिल्लीत देखील मराठ्यांचा मोर्चा निघणार आहे। त्याच्या नियोजनासाठी रविवारी बैठक होणार आहे। दिल्ली, गुडगाव, नोएडा याशिवाय उत्तर भारतातल्या मराठा समाज बांधवांना या मोर्चासाठी एकत्र करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। मूळचे पश्चिम महाराष्ट्रातले पण आता दिल्लीत स्थायिक झालेले प्रदीप पाटील या मोर्चाचे आयोजक आहेत। नाशिकच्या गोदावरीनं मराठा मूक मोर्चाचं विराट रूप काल अनुभवलंय। नाशकातल्या तपोवन साधुग्राम इथून मोर्चाला सुरुवात झाली। आतापर्यंत विविध राज्यात झालेल्या मोर्चांप्रमाणे विविध जिल्ह्यात झालेल्या मोर्चांप्रमाणे नाशकात देखील तरुणी आणि महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला। त्याशिवाय हजारो स्वयंसेवक आणि पोलिसांचा फौजफाटा मोर्चासाठी तैनात करण्यात आला होता। गोदेकाठी लाखोंच्या उपस्थितीत मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा संपण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं। नाशकातल्या मोर्चात खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले हे देखील सहभागी झाले। दरम्यान यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी जोरदार फटकेबाजी केली। सर्व पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे की जबाबदारी उद्रेक झाला आणि काय झालं तर ती फक्त ह्या शासनाची नाही, शासनांना जेवढे राज्यकर्ते आहेत 288 आमदार आणि सगळे जेवढे खासदार आहेत हे सगळे जबाबदार राहणार आहेत। अजून वेळ गेली नाही। हात जोडून मी कळकळीची विनंती करतो, समाजाला आणि या देशाला एकत्र ठेवायचं असेल तर पहिलं आपलं राज्यापासून सुरुवात करूया। चॅरिटी बिगिन्स ॲट होम एक म्हण आहे। या स्पर्धात्मक युगामध्ये फक्त एकच आरक्षण लागू होतं, ते म्हणजे तुमचं मेरिट, एवढंच। तर दुसरं कुठलं लागू केलं तर प्रगती होणार कशी आणि या संपूर्ण स्पर्धात्मक युगामध्ये टिकणार कसं? राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या गांभीर्यानं घ्याव्यात, अन्यथा मराठा समाज हे सरकार उलथवून टाकतील असा इशारा काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी दिलाय। ते कोल्हापुरात बोलत होते। प्रसिद्ध लेखक बालकृष्ण यांनी 1932 साली लिहिलेल्या शिवाजी द ग्रेट या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते पार पडलं। या समारंभात मराठा समाजाच्या क्रांती मोर्चावरती बोलताना त्यांनी राज्य सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलंय। मराठ्यांची ताकद सरकार उलटण्या एवढी, बदलण्या एवढी नक्कीच आहे आणि एवढे लोक विरोधात गेल्या सरकार टिकेल आणि चालेल असं मला वाटत नाही। त्यामुळे सरकारने कायदा जो आहे तो मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीने परिपक्व बनवावा